सीईटी 2025 पेपर नंबर 1 मॅथ गणिताचे आज आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत. तर बघूया. ओ केंद्र असलेले वर्तुळ कोन ADB च्या बाजूंना बिंदू A आणि बिंदू B मध्ये स्पर्श करते. ठीक आहे. हे ओ केंद्र असणारे वर्तुळ आहे. आता हे वर्तुळ कोन ADB ला या साईडनी बिंदू A मध्ये स्पर्श करते आणि या साईडनी बिंदू B मध्ये स्पर्श करते. तर आपल्याला मापन म्हणजे ADB कोनाचं माप दिलेलं आहे. कोन ADB किती आहे? 68 अंश आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? कोन AOB चे माप किती? या कोनाचे माप किती असं विचारलेलं आहे. तर हे कसं काढता येईल? तर आता व्यवस्थित जर बघितलं तर इथं बघा हे वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत. ह्या दोन AD आणि BD ह्या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत आणि OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे. ही वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळाची स्पर्शिका आणि वर्तुळाच्या त्रिज्येमध्ये 90 अंशाचा कोन असतो. ठीक आहे. म्हणून कोन OAD चे माप 90 अंश आहे. ठीक आहे. आणि तसंच आता इकडे पण BD पण स्पर्शिका आहे, त्याच्यामुळे OB ही त्रिज्या आहे. तर आता इथे पण एक 90 अंशाचा कोन आहे. ठीक आहे. या साईडने एक या साईडने. आता चौकोन बघा. कोणता चौकोन तयार होतो? चौकोन ADBO. कोणता चौकोन? चौकोन ADBO. या चौकोनामध्ये आपल्याला 3 कोनांचे माप माहिती आहेत. फक्त चौथ्या कोनाचं माप काढायचं आहे. तर पूर्ण चौकोनाच्या सगळ्या चारही कोनांच्या मापाची जर बेरीज केली तर ती असते 360 अंश असते. मग आता आपल्याला फक्त या कोनाचं माप नाही माहिती, तर हे या सगळ्या तिन्ही कोनाची बेरीज करूया. ते 360 मध्ये वजा करूया. 90 अधिक 90 किती येतं? 180 येतं. 180 अधिक आपण 68 करूया. तिसरा कोन 20 करूया. हे दोन कोनाचं माप, हे एका कोनाचं माप. 8 14 1 2 248. आता ह्या तिन्ही कोनाचे बेरीज 248 आहे. ती आपण 360 मधून वजा करूया. कारण चौकोनाचं पूर्ण चारही कोनाच्या मापाची बेरीज 360 अंश असते म्हणून. ठीक आहे. 10 2 आता परत इथे बघा 5 1 उरेल आणि परत आता इथे काही कटणार नाही. 112 अंश येईल उत्तर. ठीक आहे. या कोनाचं माप 112 अंश. पर्याय नंबर 2. पुढचं गणित आहे. काही मजुरांना 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये मिळते. ठीक आहे. किती मजूर आहेत माहित नाही आपल्याला. समजा मजूर X आहे. किती दिवसाची मजुरी मिळाली? 10 दिवसाची मजुरी किती मिळाली? तर ती मिळाली 19,200 रुपये मिळाली 10 दिवसाची मजुरी. आता पुढे काय सांगितले? मजुराची संख्या 3 ने कमी केली. आपण मजुराची संख्या X झाली होती. 3 ने कमी केली म्हणजे X वजा 3 झाली मजुराची संख्या. तर 5 दिवसाची मजुरी. आता दिवस किती केले त्यांनी? 5. 5 दिवसाची मजुरी किती झाली मग? 6,000 झाली. ठीक आहे. होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी विचारली आहे. हा, एका दिवसाची मजुरी. आता ही आहे 10 दिवसाची मजुरी, ही आहे 5 दिवसाची मजुरी. ठीक आहे. तर आता कसं काढायचं बघा. आता या 10 दिवसाच्या मजुरीवरून आपल्याला एका दिवसाची सगळ्या मजुराची मजुरी काढता येईल. ठीक आहे. एका दिवसाची मजुरी काढूया आपण. एका दिवसाची मजुरी कशी काढायची? 10 दिवसाची जर 19,200 आहे तर मग एका दिवसाची काय येईल? 1920 येईल. ठीक आहे. 19,200 भागिले 10 केले. तसंच आता 5 दिवसाची जर मजुरी 6,000 रुपये आहे तर एका दिवसाची 6,000 भागिले 5 करूया. ठीक आहे. 5 एक 5 10 5 दुनी 10 1200 रुपये. आता इथे बघा, ज्यावेळेस X मजूर असतील ना त्यावेळेस 1920 मजुरी द्यावी लागेल आणि ज्यावेळेस मजूर 3 ने कमी केले, मजूर 3 ने कमी झाले त्यावेळेस आपल्याला 1200 रुपये मजुरी द्यावी लागते. मग आता आपल्याला 3 मजुरांना किती मजुरी लागते ते काढूया. ठीक आहे. यांच्या दोघातला फरक काढला की 3 मजुरांना किती मजुरी द्यावी लागते ते निघेल. ठीक आहे. 0 2 7 720 रुपये द्यावे लागते. ठीक आहे. का बरं फरक काढला? मी अजून एकदा सांगते. ज्यावेळेस X मजूर होते त्यावेळेस 1920 रुपये द्यावे लागते आणि ज्यावेळेस 3 मजूर कमी केले म्हणजे X वजा 3 मजूर केले त्यावेळेस 1200 रुपये द्यावे लागले. ठीक आहे.
मग 3 मजुरांची मजुरी कितीने कमी झाली ते आपण काढलं. ते झालं 720 रुपयाने 3 मजुरांची मजुरी कमी झाली. मग एका मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? 3 मजुरांना जर 720 द्यावी लागते तर एका मजुराला 720 भागिले 3 करून आपल्याला ते काढता येईल. करूया आपण. 3 दोन्ही 6, 3 चोक 12, 240 रुपये एका मजुराची मजुरी असेल. पर्याय क्रमांक आपला 4 आहे. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्राम, 60 किलोग्राम, 50 किलोग्राम आणि 24 किलोग्राम, 31 किलोग्राम याप्रमाणे तांदूळ जमवलेत आहेत आणि ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे आहेत. ठीक आहे. तर प्रत्येक पिशवीत किती तांदूळ भरायचे आहेत? आता हे जे आहे ते सरासरीचं उदाहरण आहे. तर सगळ्या तांदळाची आपण बेरीज करायची आणि त्याला आपण 5 ने भागायचं, आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे समान भरायचं आहे तर सरासरी किती तांदूळ आपल्याला विचारलेला आहे त्यांनी. आता बेरीज करून घेऊया आपण. 45 अधिक 60 अधिक 50 अधिक 24 अधिक 31 बरोबर 5 झाले का बघा. 1 2 3 4 5 झाले. त्यांची बेरीज करूया. 5 आणि 4 9 10 1 6 आणि 4 10 15 16 17 18 आणि 18 आणि 3 21 आहे. ठीक आहे. 210. अजून एकदा खात्री करूया. 10 1 खालून बेरीज करूया. 5 5 दुनी 10 16 16 आणि 4 20 आणि 21 210. आपली बेरीज बरोबर आहे. बरोबर आहे. आता त्याला आपण 5 ने भागूया. सरासरी काढायची म्हणजे सगळ्या क्वांटिटीची आपण बेरीज करतो आणि त्याला किती क्वांटिटीज आहेत त्यांना भागतो. ठीक आहे. भागूया. 5 1 5 5 चोक 20 10 आणि 5 दोन्ही 10. 42 आहे उत्तर. 42 किलोग्राम एका पिशवीत त्यांनी तांदूळ भरला पाहिजे. पुढचं गणित आहे. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 अंश आहे तर त्या कोनाचे संगत विशाल कोनाचे माप किती हे विचारलेलं आहे. तर आता हे बघा, वर्तुळाचा केंद्रीय कोन म्हणजे काय ते आधी समजून घ्या. तर इथं ओ जर वर्तुळाचा केंद्र असेल तर वर्तुळाच्या जर दोन त्रिज्या हा ओ वर्तुळ केंद्रावर केलेला कोन म्हणजेच वर्तुळाचा केंद्रीय कोन असतो. केंद्रीय कोनाचे माप त्यांनी दिलेलं आहे 125 अंश दिलेला आहे. मग आता आपल्याला विचारलेलं आहे त्याच्या संगत विशाल कोन. संगत विशाल कोन म्हणजेच कोणता कोन? तर हा जो कोन आहे तो संगत विशाल कोन आहे त्याचा, या कोनाचा. तर याचे माप आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळाचं जे माप असतं ना ते असतं 360 अंश असतं. मग त्यापैकी फक्त आता एवढं माप आपल्याला जे डॉट डॉटनी काढले ते कमी करायचं आहे. 125 अंश त्याच्यातलं निघून जाईल. मग किती येईल? 360 मधून 150 आपण वजा करूया. इथे 5 आहे, इथं 5 3 आहे आणि 2 आहे. 235 अंश आहे. तर या संगत विशाल कोन हा जो आहे त्याचं माप आहे 235 अंश. खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूची संख्या ही पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. आता ही झाली चिती. चिती म्हणजेच काय? वरी आणि खाली समान दिसते तिला आपण चिती असं म्हणतो. ठीक आहे. आता ही पंचकोनी चिती आहे. फक्त एक भाग दिसतो आहे आपल्याला, पाठीमागचा भाग नाही दिसत आहे. तो आपण आधी काढून घेऊया. हा त्या चितीचा पाठीमागचा भाग आहे. ठीक आहे. आता त्यांनी आधी शिरोबिंदूची संख्या विचारलेली आहे. शिरोबिंदू आणि पृष्ठांच्या संख्येतला फरक काढायचा आहे. शिरोबिंदू म्हणजेच काय? आता हे जे पॉइंट आहेत त्याला आपण शिरोबिंदू असं म्हणतो. बिंदू 1 2 3 4 आणि 5 असे वरी 5 शिरोबिंदू आहेत आणि वरच्या सारखंच खाली पण 5 असणार आहे. मग वरचे आणि 5 खालचे 5 आणि 5 असे मिळून 10 शिरोबिंदू आहेत. ठीक आहे. आता पृष्ठ काढायचे आहेत आपल्याला. तर पृष्ठ इथे बघा, वरचा एक पृष्ठ आणि खालचा एक पृष्ठ. ठीक आहे. असे दोन पृष्ठ झाले. प्लस आता हे साइडचे पृष्ठ मोजूया. 1 2 3 हे दिसणार आहेत. आता हे न दिसणारे 4 आणि 5 हे साइडचे पृष्ठ आहेत. 2 आणि हे वरचे आणि खालचे 2 आणि हे 5 पृष्ठ 7 पृष्ठ आहेत चितीला. ठीक आहे. तर आता एकूण शिरोबिंदू 10 आणि पृष्ठ 7. मग त्यांच्यातला फरक किती निघेल? 3 निघेल. ठीक आहे. मग उत्तर आपलं 3 येईल.